मी महाराष्ट्रातील सगळ्या रसिक प्रेक्षकांचे आभार मानेल की संपूर्ण महाराष्ट्रात इतिहास घडवणारा एक सिनेमा आता थिएटरमध्ये चालू आहे। मी आता नारायणगाव मध्ये आलोय। नारायणगावच्या थिएटर्सला भेटीगाठी देतोय। लक्ष्मी सिनेप्लेक्सला मी आलोय। नारायणगावकरांचा आभार मानतो की 12 दिवस सगळे शो तुम्ही हाऊसफुल केले। सिनेप्लेक्स लक्ष्मी सिनेप्लेक्सचा आभार मानतो की इतकं सुंदर थिएटर तुम्ही आम्हाला इथं उपलब्ध करून दिलेलं आहे। सगळ्या महाराष्ट्रात एवढा रेकॉर्ड विक्रम करतोय याचं सगळं श्रेय मी शेतकऱ्यांच्या जिद्दीला आणि कष्टांना देईल, स्वामी समर्थांवरच्या श्रद्धेला देईल। आम्ही सगळे निमित्त मात्र आहेत। आज हे माझे सगळे कलाकार आम्ही इथं आलोय। मुद्दाम ग्रामीण भागातल्या प्रत्येक थिएटरला आम्ही भेटीगाठी देतोय। बहुतांश वेळेला काय होतं, कलाकार पुण्या मुंबईत फिरतात, काही जण तर त्याचे तेवढेही जात नाहीत आणि ग्रामीण भागातला माणूस उपेक्षित राहतो। आपण एकतर सगळ्याच बाजूंनी उपेक्षित आहोत आणि तसं असताना सिनेमाच्या मी स्वतः ग्रामीण भागातला असल्यानं लहानपणी वाट बघायचो, अरे कुणीतरी कलाकार आपल्या तालुक्याच्या गावाला येईल, आपल्याला भेटेल, पण असं कधी झालं नाही आणि ते मनात कुठंतरी होतं। म्हणून माझा सिनेमा मुळशी पॅटर्न काय, हा काय, हंबीरराव काय, धर्मवीर काय, स्वतः हा ग्रामीण भागात मी फिरतो, कारण ग्रामीण भागातल्या माणसाच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो खूप काहीतरी बोलून जातो, आनंद देऊन जातो। आजकाल शहरातली माणसं सुद्धा ग्रामीण माणसाला खूप जपतायत। ग्रामीण भागातनं आलेले आठवडी बाजार शहरातली माणसं स्वतःहून जाऊन खरेदी करतायत। शहरात आजकाल कित्येक लोक शेतकऱ्याच्या गाडीवरती बार्गेनिंग करत नाही, म्हणजे शहरातल्या माणसांनी पण कुठंतरी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची दखल घेतली आहे। शिवाचं नातं एकत्र येतंय आणि हेच मूळ कारण आहे या चित्रपटाच्या यशाचं। फक्त 11 दिवसात मला सांगायला आनंद होतोय, 11 दिवसात 50 कोटी 15 लाखाचा व्यवसाय यांनी महाराष्ट्रात केला आणि एक नवं रेकॉर्ड आजपर्यंत झालेलं आहे। हीच स्वामींची कृपा आणि रसिक मायबापाचं प्रेम असंच राहू द्या। हा चित्रपट आजवरचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा चित्रपट म्हणून डिक्लेअर करायचंय, त्याचं कारण सांगतो। पैशा पाण्याच्या पलीकडे हा सिनेमा। आमचे निर्माते कैलास वाणी साहेब आणि त्यांचा वाणी परिवार देऊळबंद चित्रपटातून त्यांचं जे काही निर्मिती मूल्य, पब्लिसिटी, अजून काय वरचा खर्च, तो सगळा जाऊन जो पैसा उभा राहणार आहे, आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींची जी शिक्षण थांबली आजवर, त्याच्यासाठी सगळा पैसा देऊन टाकू।